मित्रांनो नमस्कार. ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपण BNS म्हणजेच भारतीय न्याय संहिता, भारतीय न्याय संहितेतील कलम 103 पाहणार आहोत. तर 103 कलम हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. जरी कलम माहिती नसले तर कुठल्या प्रकारचा गुन्हा आहे हा सर्वांनाच ज्ञात आहे, सर्वांनाच माहिती आहे आणि तो चर्चेचा विषय सुद्धा आहे. मित्रांनो कलम 103 हे मर्डर म्हणजेच की खुनाचा गुन्हा या संदर्भात सांगते. तर आपल्याला आता लक्षात आलंच असेल की मी कशाबद्दल बोलतोय, की मर्डर म्हणजेच की एखाद्या व्यक्तीचा खून करणे. तर मित्रांनो भारतीय दंडविधानमध्ये म्हणजेच की IPC मध्ये हे कलम 302 प्रमाणे खुनाची शिक्षा सांगितलेली होती. खून म्हणजे काय हे कलम 300 मध्ये सांगितलेले होते. तर मित्रांनो कलम 300 मध्ये खून म्हणजेच की मर्डर म्हणजे काय याची व्याख्या सांगितलेली आहे, याबाबतची तरतूद सांगितलेली आहे. तर मित्रांनो 302 मध्ये खून म्हणजेच की मर्डरची शिक्षा काय आहे हे सांगितलेलं होतं. म्हणजेच की आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे की कधी पण गुन्हा नोंद होताना शिक्षा कलम जे आहे त्याप्रमाणेच गुन्हा नोंद होत असतो. जरी कलम 300 मध्ये IPC मध्ये खुनाची म्हणजेच की मर्डरची व्याख्या सांगितलेली असली तरी कलम 300 प्रमाणे कधीही FIR झालेला आपण पाहिलेलं नाही. कारण की शिक्षा कलम ज्यात सांगितलेली आहे त्याच कलमांप्रमाणे FIR म्हणजेच की गुन्हा नोंद होत असतो. तर मित्रांनो मर्डर म्हणजेच की खून, आता ही खुनाची व्याख्या ही कलम 101 मध्ये सांगितलेली आहे. 101 मध्ये मर्डर म्हणजे काय म्हणजेच की खून म्हणजे काय याची व्याख्या सांगितलेली आहे आणि कलम 103 मध्ये मर्डर म्हणजेच की खुनाची शिक्षा सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये एक नवीन बदल झालेला आहे. भारतीय न्याय संहितेमध्ये मर्डर म्हणजेच की खुनाच्या शिक्षा ह्या 2 प्रकारात सांगितलेल्या आहे. म्हणजे की 2 प्रकारची शिक्षा एकच आहे परंतु घटना ह्या 2 प्रकारच्या वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय न्याय संहितेमध्ये मॉब लिंचिंग ही एक नवीन प्रकारची शिक्षा आणलेली आहे. तर कलम 103 पनिशमेंट फॉर मर्डर म्हणजेच की खुनाच्या गुन्ह्यासाठी शिक्षा, यामध्ये सांगितलेलं आहे की whoever commits murder shall be punished with death or imprisonment for life and shall also be liable to fine. म्हणजेच की या कायद्याप्रमाणे कलम 103 मधील उपकलम 1 मध्ये जो कोणी मर्डर म्हणजे की खुनाचा गुन्हा करेल त्याला जन्मठेपेपर्यंत तसेच मृत्यूदंड किंवा दंड अशा प्रकारची शिक्षा सुनावलेली आहे. तर मित्रांनो कलम 103 खुनाच्या शिक्षेमध्ये एक उपकलम 2 पण सांगितलेलं आहे की अशा प्रकारचा खून केलेला असेल ज्यामध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एखाद्या व्यक्तीचा खून केलेला आहे आणि ते खून करण्याचं कारण केवळ एखाद्याची कास्ट म्हणजे एखाद्याची जात, एखाद्याचा धर्म, एखाद्याची कम्युनिटी किंवा एखाद्याचं जन्म ठिकाण किंवा एखाद्याचं सेक्स म्हणजेच की पुरुष आहे, स्त्री आहे किंवा थर्ड जनरेशन आहे किंवा एखाद्याच्या भाषेवरून किंवा एखाद्याच्या फेथ विश्वासावरून किंवा श्रद्धेवरून किंवा आणखीन अशा प्रकारचे सिमिलर ग्राउंड्स म्हणजेच की सारख्या अशाच प्रकारच्या एखाद्या कारणावरून जर एखाद्या व्यक्तीचा खून केलेला असेल किंवा अशा 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी मिळून जर एखाद्या व्यक्तीचा मॉब लिंचिंग सारखा प्रकार करून जर एखाद्या व्यक्तीला अशा जमावाने जर मारलेला असेल तर अशा जमावातील प्रत्येक व्यक्ती हा जबाबदार असेल आणि अशा जमावातील प्रत्येक व्यक्तीला मृत्यूदंड म्हणजेच की फाशी, लाईफ इम्प्रिजमेंट म्हणजेच की जन्मठेप किंवा दोन्ही किंवा दंड किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षेमधील कुठलीही शिक्षा सुनावली जाऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो कलम 103 BNS म्हणजेच की भारतीय न्याय संहिता यामध्ये शिक्षेमध्ये 2 प्रकार आणलेले आहेत
यामध्ये एखाद्या व्यक्तीने एक असेल अथवा दोन असतील अथवा किती असतील अशा व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचा मर्डर केला असेल, खून केला असेल तर त्याबाबत एक शिक्षा सांगितलेली आहे. आणि उपकलम 2 मध्ये एखाद्या ग्रुप ऑफ मेंबर्स म्हणजे की 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचा खून केलेला असेल आणि ते खून करण्याचे कारण केवळ आणि केवळ एखाद्या व्यक्तीची जात आहे, धर्म आहे, कम्युनिटी आहे, जन्म ठिकाण आहे, रिलिजन आहे किंवा सेक्स आहे, म्हणजेच की एखादं स्त्री आहे, पुरुष आहे, थर्ड जनरेशन आहे, किंवा प्लेस ऑफ बर्थ जन्म ठिकाण आहे, किंवा भाषिक कारणावरून किंवा इतर फेथ म्हणजेच की विश्वासाच्या एखाद्या कारणावरून जर अशा ग्रुप ऑफ मेंबर्सनी जर एखाद्या व्यक्तीचा खून केलेला असेल तर अशा व्यक्तींना कलम 103 उपक्रम 2 मध्ये शिक्षा सांगितलेली आहे. यामध्ये सुद्धा मृत्यूदंड म्हणजेच की फाशी, जन्मठेप आणि दंड अशा प्रकारची कुठल्याही एक प्रकारची शिक्षा ही आरोपीला सुनावली जाऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय दंडविधानमधील कलम 302 आता हे कलम 103 झालेले आहे. 103 प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंद होणार आहे आणि तसेच यामध्ये 2 प्रकारच्या शिक्षा सांगितलेल्या आहेत ज्या की आपण आता पाहिल्या. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे, जेणेकरून याबाबतचे आणखीन लेटेस्ट अपडेट आणि नवीन माहिती आपल्याला यूट्यूब चॅनलद्वारे मिळू शकतील. तसेच ही माहिती आवडली असेल तर लाईकसुद्धा करावे. धन्यवाद.